मुंबई तुंबल्यावरनं दोन शिवसेना आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी यावरनं एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केली आहे। मुंबई तुंबण्याला भ्रष्टनाथ शिंदे आणि भाजप जबाबदार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। तर या टीकेला शिंदेंच्या शिवसेनेकडनं मंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिलंय। आम्ही मेट्रोनं प्रवास केला, ठाकरे करत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत असं योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे। एकंदर प्रशासन आहे तरी का या राज्यामध्ये? सरकार तरी आहे का? कारण सरकार आणि प्रशासन आपण पाहतो, शासन प्रशासन दोन्ही मजा मस्तीत व्यस्त आहे। सगळीकडे फोडाफोडीचं राजकारण असेल, घाणेरडं राजकारण असेल, हा जिल्हा मला पाहिजे, तो जिल्हा तुला देतो, ह्याच्यात व्यस्त आहे। पण कुठेही काम होताना दिसत नाही। ब्रिज कॅन्डी जसं झालं, नरिमन पॉइंट झालं, काल आपण पाहतोय मंत्रालय झालं, हिंदमाता झालं, अनेक ठिकाणी पाणी असं तुंबलं होतं जिथे आधी कधी तुंबायचं नाही। आणि मग ह्याला नेमकं जबाबदार कोण? ह्याच्यासाठी जबाबदार हे भाजपचं सरकार आणि भ्रष्टनाथ शिंदे यांचा भ्रष्टाचार आहे। मी स्वतः काही दिवसापूर्वी मेट्रोने प्रवास केला होता। मी तिथल्या ज्यावेळेला प्रवाशांशी मी संवाद साधला त्यावेळेला मुंबईकर अत्यंत खुश आहेत, मुंबईकर अत्यंत समाधानी आहेत। वेळ वाचतोय आणि अतिशय चांगली सुविधा मुंबईकरांसाठी आमच्या सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे। कॉन्ट्रॅक्ट अगोदर दिलं गेलं होतं। टर्कीचा जो विषय झाला, पाकिस्तानला त्यांनी जी मदत केली ती आता ही 15-20 दिवसापूर्वीची घटना आहे। त्यामुळे कंत्राट हे अगोदर दिलं गेलं होतं, परंतु मला वाटतं ह्यापुढे आता टर्कीशी कुठल्याही पद्धतीचा करार किंवा त्या टर्की देशाशी संबंधित असलेले कुठलेही व्यवहार होणार नाहीत असा आमचा तरी विश्वास आहे। आदित्य ठाकरेला सांगायचं मला की ज्या वेळेस 2005 साली कोणाची महानगरपालिकेत सत्ता होती, काय उपाययोजना केली? जेव्हा मिठी नदी नव्हती का, आता मिठी नदी आली तेव्हा साफ केलं होतं का तुम्ही मिठी नदी? तरी पण पाणी का भरलं? आजूबाजूच्या गोडाऊन पासून सगळी बाजूला गोडाऊनच आहे हो, सगळी वस्त्यांमध्ये का पाणी गेलं? आठवण कर म्हणा, किती वयाचा होतास? काही बोलतो येईल ते। महानगरपालिका तोंडावर आहे, त्याला वाटतं परत कमाईचं साधन निर्माण करण्यासाठी कालचे प्रकार करतोय तो। 2.5 वर्षाच्या अगोदर महाविकास आघाडीची सत्ता होती, मुंबई महापालिकेमध्ये ह्याची पप्पाचीच सत्ता होती। तेव्हा आणि काय दिवे लावले नेमकं? तेव्हा नाईट लाईफ आणि ह्या सगळ्यामध्ये त्याचं कधी मुंडकं बाहेर आलं नाही। आता मोठा तावातावानी बोलतोय। तुमच्या कुठल्याही चॅनलवर माझ्या बरोबर खुल्या व्यासपीठावर बसवा त्याला, आदित्य ठाकरेला। तोंड कसं बंद करायचं हे मला माहिती आहे ना। मुंबईची तुंबई होण्याची प्रमुख जबाबदार ही आदित्य ठाकरेची नाईट लाईफ गँगच आहे, त्याची अय्याशीच आहे। हे थेट माझा आरोप आहे, तरी खोटा आहे तर सिद्ध करून दाखवा।